गणना होते त्यांनी जवळपास 65च्या वर साहित्य निर्मिती केलेली आहे. कथा, कविता, कादंबरी, त्यांचं आत्मचरित्र, समीक्षा, संपादन या अशा प्रकारामधून त्यांनी जवळपास 65 साहित्य संपदाचे ते मालक आहेत. आणि या सगळ्या पुस्तकांना त्यांनी महाराष्ट्रभर त्यांनी जे पाठवले त्या ठिकाणी प्रत्येक पुस्तकाला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2-3 वर्षापूर्वी त्यांनी इथं ज्यावेळेस वाढदिवसासाठी आले होते त्यावेळेस त्यांचं आत्मचरित्र जागरण जे आहे ते सगळ्यांना प्रत त्यांनी दिलेली आहे. त्यांचं जे आत्मचरित्र जागरण आहे ते तुम्ही वाचलं असेल नक्कीच, मला माहीत आहे. त्या जागरणला सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातून 25च्या वर पुरस्कार मिळालेले आहेत. आत्ता B.R. पाटील सरांनी उल्लेख केला की भाद्याची शाळा, ती भाद्याची शाळा यांनी यांच्या आयुष्यामध्ये सुट्टीविना शाळा हा उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवला होता आणि त्या उपक्रमामधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्या शाळेला मिळालेला होता. विशेष करून त्या सुट्टीविना शाळा जी घेतली होती त्या उपक्रमातून अनेक त्यांना सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळालेले. तुम्हाला जर कुणाला योग येत असेल तर त्यांच्या घरी एकदा जावं आणि त्यांचं घर बघावं. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या चारी भिंतीला मानपत्र, पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मेडल हे सगळं तुम्हाला त्या घरामध्ये पाहायला मिळते. फक्त एक वेळ तुम्ही प्रत्यक्ष जाऊन यावा आणि पाहावं एवढीच माझी विनंती आहे. आणि विशेष करून त्यांच्या जागरणावर महाराष्ट्रातनं जे समीक्षा आल्या त्या समीक्षा जवळपास त्यांच्या 100-125 लोकांच्या समीक्षा आलेल्या आहेत. आणि त्या समीक्षा आल्या तर त्यांचं स्वतंत्र पुस्तक त्यांनी त्या काढलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं आमचा मित्र आपल्या सहवासात येतो, कधीमध्ये येतो, वाढदिवसाला येतो, पण येतो आणि याचा फार मोठा आनंद आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासाकरता आपण त्यांना मनापासून आपल्या चैतन्य हास्य मंडळाकडून त्यांना मनापासून लाख शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य चांगलं जावं याकरता आपण शुभकामना देऊया. दुसरे आमचे मित्र मला वय किती? 64वा वाढदिवस. हे 68 संपूर्ण 69 मध्ये एंट्री झाली. दुसरे वसंत बेंडे सर. वसंत बेंडे ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटला होते अभियंता म्हणून. त्यांनी छान उत्कृष्ट त्याही ठिकाणी त्यांच्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेलाच होता. आणि आताही परत आम्ही ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही सोबत आहोत. कोषाध्यक्षाची जबाबदारी पार पडतात. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचंच कोषाध्यक्षपद नाही, ते 3 ठिकाणचे मला वाटतं सावरकर आणि ते मठाधिकारी जे मठ आहेत त्याही ठिकाणचे ते कोषाध्यक्षपद सांभाळतात. म्हणजे कोषाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कुशलतेने जबाबदारीने सांभाळतात. त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून लाख शुभेच्छा देऊया. आणि या ठिकाणी दोघंही आले, दोघांचाही वाढदिवस आपल्याला साजरा करता दोघांचेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. चला नमस्कार. प्रतिवर्षाप्रमाणे माझा वाढदिवस जे आपण प्रेमपूर्वक साजरा करत आहात. पण मी रेग्युलर पण अनियमित येणारा माणूस आहे. रेग्युलरली इरेग्युलर. तर ज्या वेळेस मी इथं लातूरमध्ये राहीन किंवा काही कामानिमित्त हे असेल त्यावेळेस मी अनुपस्थिती असतो. पण इथं ज्यावेळेस आहे त्यावेळेस मी रेग्युलर येतच असतो. फोटो एक